अस्सलाम वालेकुम नाजरीन, आपण बघत आहोत कोकणी न्यूज। नाजरीन, आज आपल्या खेडला मदीना चौकात स्वच्छता जनजागृती शिबिरचं आयोजन आपल्या खेड म्युन्सिपाल्टीचे ऑफिसर आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि अलनिसा वेलफेअर फाउंडेशनच्या हातून आयोजित केला गेला होता। ह्या वक्तार आपल्या म्युन्सिपाल्टीचे ऑफिसर मुक्ता मॅडम ह्यांनी थोडासा मार्गदर्शन केले आणि काय अडीअडचणी आहात ही पण आपल्या लोकांकडून ऐकून घेतले आणि की सफाई न सिर्फ म्युन्सिपाल्टीची जिम्मेदारी बल्कि आपल्या आवामची पण जिम्मेदारी आहे। त्याला म्युन्सिपाल्टी पण सहकार्य करेल आणि आपण पण सहकार्य करूया ताकि एक स्वच्छताचं वातावरण निर्माण होईल। ह्या वक्तार आपले समाजसेवक आरिफभाई मुल्लाजी यांनी पण काही वस्तुस्थिती मुक्ता मॅडमच्या सामने ठेवले आणि मार्गदर्शन पण केले। तसेच आपलं दुसरे एक समाजसेवक जावेदभाई कौचाली यांनी पण काही मार्गदर्शन करून ह्या स्वच्छता अभियानला राबवायचा आणि ह्याला सक्सेस करायचा ही सगळी आपल्याची जिम्मेदारी आहे। ह्या वक्तारचो ह्यो अहम झलकिया त्यांच्या मार्फत स्वच्छता अभियाना संदर्भात जनजागृती या विषयावर आपण एक आता इथं मीटिंग आयोजित केलेली आहे। मी प्रथमतः अलसफा आणि अलनिसाचं कौतुक करतो की हा एक महत्त्वाचा विषय नगरपालिकेच्या निगडीत असल्या कारणास्तव आज आपण इथं एक चांगला एक कार्यक्रम आपण इथं हाती घेतलेला आहे। स्वच्छता शहराची जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती नुसती शहराची नसतं, आपल्या स्वतःची असतं, आपल्या घराची सुद्धा असतं, आपल्या परिसराची असतं। आपण जर आपला परिसर स्वच्छ ठेवलं तर ऑटोमॅटिकली तो पूर्ण शहर सुद्धा स्वच्छ होतं। पण मी आता जर आपण बघितलं मॅडम तर आपली जेवढी जबाबदारी आमची नागरिकांची आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी नगरपालिकेची। तुम्ही बसा ना, प्लीज बसा बसा, नाही बसा ना, असं काय नाही हो, बसा बसा बसा, असं काय नाही तुम्हाला उभं राहायचं, ते इथं बसा। तर नागरिकाची जेवढी जबाबदारी आहे तेवढी त्याच्यापेक्षा जास्त कदाचित नगरपालिकेची जबाबदारी आहे। कारण नागरिक नाहीतरी आता जर मी आमच्या जर वार्डापुरता जरी बघितलं तर बऱ्यापैकी कचरा गाडीतून टाकण्याचा प्रयत्न लोक करतात। आता थोडंसं ते ओला कचरा आणि सुका कचरा याच्यावर थोडीशी आपल्याला अजून जनजागृती करायला पाहिजे, ते आपण एक प्रयत्न करतोय। पण जे आता यांनी समस्या सांगल्यात तर मला सुद्धा ते आम्हाला म्हणजे प्रत्येकाला ते अनुभवतो। कारण गाडी एकदा सुटली ना इथं आली तर ते खूप कमी वेळ भेटतो आम्हाला की बाबा घरून कचरा एकदा आवाज आला आम्हाला थोडासा तर तो आतनं बाहेर येसपर्यंत गाडी पुढे जाते आणि मग कर्मचारी पूर्ण जाऊन मागे घेऊन यायला ते खूप त्याच्यामध्ये कंटाळा करतात। तो थोडासा त्याच्यावर तुमचं लक्ष झालं। त्याच्या व्यतिरिक्त आता आपली गटर सर्व उघडी आहेत। गटाराची प्रत्येक वेळेला म्हणजे रेग्युलर त्याची साफसफाई आहे ती झाली पाहिजे। आता जर आम्ही बघतोय तर काय झालंय की गटरामध्ये झाडून आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे की त्याच्यावर थोडा बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। आता आमचा हा जो खालचा पट्टा आहे तो एक वेगळे आमची समस्या आहे। त्याच्यामध्ये मच्छी मटण मार्केट आहे, तो आमच्या नशिबी जवळपास 30 ते 35 वर्ष आम्ही त्यांची घाण उपसतोय। म्हणजे अत्यंत म्हणजे विचित्र वाटतं की एखाद्या घराला जर ड्रेनेजची टाकी नसली तर तुम्ही परवानगी सुद्धा देणार नाही नगरपालिका। म्हणजे WC टँक जर एखाद्या घराला नसली तर परवानगी नाही। आणि मग अख्खा मच्छी मटण मार्केटचा जो वेस्ट आहे तो पूर्णपणे रस्त्यावर पूर्णपणे उघड्यावर टाकला जातो आणि तो म्हणजे एवढं ते दुर्गंधी असते आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण परिसराला एवढा त्रास होतोय आणि वारंवार इतके वर्ष
आपण नगरपालिकेकडे त्याची तक्रार करून सुद्धा काहीच त्याला त्याची काही सोय केली गेलीच नाही. तो हा खूप मोठा विषय आहे. म्हणून म्हटलं की तुम्हाला विनंती आहे की तो जो काय प्रश्न आहे मध्यंतरी अलसफानी तो खूप मोठ्या प्रमाणात उचलला होता, तरी पण अजून काय त्याच्यावर काय पाहिजे तेवढी आपल्याला तिथं काय हे दिसत नाही. आभार मानतो आणि विशेषतः आमच्या महिलांचं, आणि की बाबा समस्या भरपूर आहेत पण आपल्याला त्याच्यामधूनच मार्ग काढायचा आहे. तसेच अल-निसा या ग्रुपने हे कार्यक्रम ठेवलं, त्यांचा खूप खूप आभार. नेहमीच अलसफा आणि अल-निसा हे ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत असते. मॅडमनेही आमच्याबरोबर बरेचसे कार्यक्रम केले, प्लास्टिक बॉटल कलेक्शन जे असतील याबाबत अदर कार्यक्रम असेल तर मॅडमनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. आता राहायला गोष्ट कचरा. आता कचरा जोपर्यंत कचरा आहे तो आपल्या घरात आहे तो कचरा आहे, आणि बाहेर टाकल्यानंतर तो कचरा आपला नाही, तो दुसऱ्याचा झाला, तुम्ही नगरपालिकेचा झाला, तो आपला प्रश्न नसतो तो, बरोबर ना. तर ते कचरा जो काढण्याचा जो पद्धत आहे त्याच्यातली ते सॅग्रिगेशन खूप गरजेचं आहे त्याच्यामधला. म्हणजे आता फर्स्ट ऑफ ऑल आपण जो प्लास्टिक बीन बॅग्स जो घेतो तो बीन बॅग्स कशी पाहिजे, ते डिस्पोजेबल बीन बॅग्स पाहिजे. म्हणजे प्लास्टिक जे आपण ब्लॅक कलरची ते यूज करतो ते ऑलरेडी ते प्लास्टिक आहे ते मेल्ट होत नाही त्याच्यामध्ये की गेल्यानंतर, तर रियूज करता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला सॅग्रिगेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आता आपण आज आपण बोलतो ना कोकणीतल्या कोलबी चोखलता आणि कोलबी टाकतो आणि पिशवीतून टाकून देतो, पण ती जी कचरा कोलबी जी काय मच्छीची घाण किंवा काय ते तुम्ही काय करू शकता, पाण्यात जितका पाणी त्याच्यातनं काढून ते जेवढा कचरा असेल ती युटिलाइज करून त्यांनी बाहेर टाकू शकतो. आज ते पण कर्मचारी आहेत. हो, आम्ही अलसफांना परत विनंती करतो की हा कार्यक्रम आपणपणे घेण्यात यावा. त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवले प्रत्येक वॉर्ड वाईजमध्ये, आणि तिथे त्या माध्यमातून आता आज आपण किती लोक इथे आहे, आज 50 लोक पण आपण जमू शकलो नाही, पण होम मिनिस्टरच्या म्हणजे ते जे काही छोटे कार्यक्रम असतील त्या निमित्ताने आपण ते अरेंज करून बरेच लोकांना ते अवेअरनेस देऊ शकतो याच्याबद्दल. दुसरी गोष्ट आपल्याला फिनल यूज केला पाहिजे किंवा जे फवारणी केली पाहिजे. त्याच्याने बघा डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड हे जे कशामुळे होतात, हे मच्छरमुळे होतात. आज जर आपण आपल्या एरिया क्लिनलीनेस नाही ठेवलं तर हा प्रॉब्लेम आपल्याला येत राहणार.